लक्ष्मण पानमन, भीमाबाई भोर, पांडुरंग भोर, श्रीरंग भोर, चंद्रकला माटे। शिरूर तालुक्यातील चांडो येथील क्षेत्रस्थ खुला, काही खुशी काही गम, बाचाबाची आणि बरेच काही। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या चांडो येथील पंचतळे रोडवरील पानमंद वस्ती येथील सुमारे 400 मीटर क्षेत्रस्थ बुधवार दिनांक 26/11/2025 रोजी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या आदेशाने आणि मंडलदारी अधिकारी राजेंद्र पोटकुले यांच्या उपस्थितीत खुला झाला। यावेळी ग्राम महसूल अधिकारी रामदास आदरवाड, शिवपान रस्ते चळवळीचे शिरूरचे समन्वयक विजय शेलार, दत्तात्रय बांगर, रामहरी बोंबे, बाळासाहेब बोंबे, नंदाताई कदम, माजी उपसरपंच बाळासाहेब सालकर, सोमनाथ गांजे, शांताराम पानमंद तसेच चांडोचे माजी सरपंच संपत पानमंद, म्हातारबा शेलार, पोलीस पाटील सुदर्शन भाकरे तसेच स्थानिक शेतकरी डफळ, पिंपळे, पानमंद, झावरे, थोरात, भोर, माटे आदी शेतकरी उपस्थित होते। सुरुवातीला काही वेळ बाचाबाची झाली, मात्र तहसीलदारांच्या आदेशाप्रमाणे रस्ता खुला होईल असे पोलिसांनी सांगितल्यावर रस्त्याचे काम सुरू झाले। यावेळी वादी, प्रतिवादी व उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेत या रस्त्याच्या संपूर्ण घडामोडीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय संपादक रवींद्र खोडे यांनी। पाहूयात। साहेबांना त्याप्रमाणे तुम्ही जाहीर करा। बांध त्यांच्यानुसार ऐकतात, इकडल्यानुसार ऐकायचंच नाही काय। तुमचं नाव काय हे विचारले मी तुम्हाला। मग सर्कल भाऊ साहेब आधी आले, जो पोल आहे तिथं ते कपट साहेब कशावर मग कपडे दाखवा ना साहेब, कपडे पुढे काय करा, तुमची मोजणी आणा। साहेब साहेब आता सध्या तुम्ही आंदोलन करू नका, याचा त्याप्रमाणे माल लावलेला ही कपडत त्याप्रमाणे गाडी लावून टाका ना दादा, इथं या काय दादा बोलतील ना मग। हा तू धर रे, हा तिथं फुलं काढून घ्या आणि उद्या घालायची एका साईडला। काढून गेला रे क्वालिटी बसून रस्ता सुरुवात करायची इकडे कोण उलट सुरुवात होता। तरी मी त्यावेळेस म्हणलं होतं आपलं काम खुटी ठोकू, म्हणजे खुटी ठोकत नव्हती। राशी घ्या पुढं करा। थांब मला बाळा, लाकडं त्या बांधावरून खाली घे वाटल्यास माती मी तुम्ही इकडून कुठून जात होता मग? तुम्ही कुठून जातात? आम्हाला मागणी पाहिजे, करपड पाहिजे बरं का साहेब। हा हा रस्ता तुम्ही ओपन केला नाही समजा, हा
तर याचा सेंटर ह्या सर्कल बाबा आम्ही दाखवला इथं, बरं, बरोबर. हां. त्यांचं म्हणणं इथं कप्रतून आम्ही मागणी केली, तर आमचं असं म्हणणं आहे का त्याची कप्रत पाहिजे आम्हाला इथं. बरं, मग त्यांनी उत्तर या काय- दोन्ही गटांची मुनी असं म्हणणं आहे ना. उत्तर काय दिलं त्यांनी? ते म्हणजे माझ्याकडे नाही, तुम्ही महसूल लिहून घ्या. मग आमचं काय म्हणणं, तुम्ही सेंटर बरोबर धरला, याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे, असं आमचं म्हणणं आहे. बरं, ह्या मालकानी इथं पहिले सरकारी मुनी झाली, ह्या मालकानी याला विरोध केलेला आहे, समजा हे आम्हाला मान्य नाही म्हणून, आणि तुम्ही त्याच मुनीनुसार समजा जाऊन करा असं सेंटर पकडलं, बरोबर. मग यातून तुम्ही सेंटर बरोबर पकडलं की चुकीचं पकडलं आम्हाला माहिती आहे का? तुम्ही त्याला अपील करू शकता तहसीलदाराकडे. ठीक आहे ना, पण आम्हाला आज यांनी जे रस्ता ओपन केलाय का नाही, मग याच्या ती कपडा असं आम्हाला नको, पण आम्हाला फक्त डोळे बघायचे फक्त, बाकी दुसरं काय नाही. तुम्ही बघू तुमचा गट तुमचं नाव सांग. गट कोणतं तुझं आमचा गट 65 मध्ये आम्ही नाव? अलका पोपट पिंपळे. कपरत आहे नाही याच्याकडे, तर आमचं म्हणणे यांनी करपत द्यावा आम्हाला, बाकी काय नाही. तुम्हाला आयुष्याचा रस्ता काढायचा म्हणलं कमी कमी पुरावा पाहिजे ना. काय उद्या आपल्याला मोदी कार्यक्रम नको बोलू. शिव मला आदेश दाखवतो, तो आदेश आम्हाला तहसील 2 दिवसापूर्वी पाठवला. कधी बोलले जावरे पाटील, आज तुमचा हा रस्ता होतोय, एक नेमकं गाव कोणतं आहे तुमचं, हे क्षेत्र जे पडीक पडलेले आहे, त्या नेमका सविस्तर सांगा, कधीपासून तुमचा हा लढा चालू आहे? मी 11 मार्च 2024 साली ही जमीन घेतलेली आहे साहेब. 10 महिन्यापासून ह्या रस्त्याला इथल्या लोकांनी मज्जाव केला होता येण्या जाण्यासाठी. तर तहसीलदार साहेबांच्या आदेशाने हा रस्ता 17 तारखेला खुल्ला झालेला आहे, आणि त्यानंतर मी 10 महिने यावर येऊ सुद्धा शकलेलो नाही. आज खुल्ला झालाय तो, आज झालाय तो नाही. आदेशाचे दिनांक सांगितले मी, आदेशाचे दिनांक 17 आहे आणि खुल्ला 26 तारखेला झालेला आहे. ह्या रस्त्यामुळं माझी उपजीविका करण्याचं साधन आता होईल. मी आतापर्यंत उपासमारी करून मोलमजुरी करून जगत आहे, पण मला ह्या 10 महिन्यात मला कधी या क्षेत्रात येऊन दिलेलं नाही. त्यामुळे मी शिवपानन समितीचं व तहसीलदार साहेबांचं खूप खूप आभारी आहे. मला काय वाटतं, तुम्हाला शेतात रस्ते पाहिजेत का? तुमचं काय रस्ता? हो, शेतात रस्ता म्हणजे मला काय सांगितलं? आता 2 दिवसापूर्वी मला भाजी काढायची होती, तर भाजी काढता येत नव्हती. मी साईडनं पन्नी मारून तिकून तुम्हाला सांगतो भाजी बाहेर काढली, पण मला इथून जायला रस्ता नव्हता तुमच्याला. मग रस्ता ठेवायचा कुठून आणि जायचं कुठून, हा प्रश्न मला उभा राहिला. शेतकऱ्यांनी रस्ते द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांनी सर्वांनी ठेवला पाहिजे, आणि जाता सर्वांना गरज आहे, सर्वांनी गेलं पाहिजे, आलं पाहिजे. आणि हा रस्ता पारंपरिक आहे, हा 3 पिढ्यांचा रस्ता आहे. हा काही आजचा कालावधीचा नाही, हा कायमचा रस्ता आहे. आणि मला माझा जन्म नव्हता त्याच्या आधीपासून हा रस्ता आहे. तुमची शेती कुठे आहे? माझी शेती या लट्ट्याची, ह्याच गटातला 65चा आहे. पलीकडे हा, बाया माणसाचं रोपणी देते ते माझंच आहे स्वतःच. तुम्हाला रस्ताच नाहीये? मला रस्ताच नाही, वरती निघायलाच रस्ता नव्हता आम्हाला. मग मी काल परवा दिवशी तुम्हाला सांगतो, तिकडून साईडनं रस्ता काढून गाडी काढून दिली त्यांना विचारून बाजी. दादा, तुमचं नाव सांगा, गट नंबर सांगा, तुमची शेती कुठे आहे, काय हे शेती रस्ते होतात? गट नंबर 64, बाबाजी चंद्रकांत पानमन. आणि रस्ता आम्हाला रस्त्याची अडचण असते सगळं. 64 गट नंबर 64. कुठे दाखवा? हे काय इकडे घर दिसतंय आमचं. शेतकऱ्यांची समस्या काय? रस्ता नसल्यावरती काहीच करता येत नाही. जमीन फक्त हाय म्हणून, फक्त बाकीचं काहीच नाही. त्याचं जर वैतच होणार नाही, तर रस्ता नाही, येण्या जाण्यासाठी सगळी गैरसोय होती ना. शेतकऱ्याला रस्त्याशिवाय काही पर्याय नाही. नाही अडवणूक करून काय मजाच नाही ना. सगळ्यांनाच फ्री पाहिजे, जे प्रत्येकाला गरजच आहे. काय त्यांना एकट्यालाच लागत प्रमेय, ज्याच्या वावरातून जाईल त्याला आहेच ना, त्याचा फायदा होणारच आहे ना. दादा, तुमचं नाव सांगा, गट नंबर सांगा, आणि हे गावची हद्द कोणती आहे? रस्ता होतोय, हे शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे का? मी हरिभाऊ कानू पानमन, गाव चांडो, गट नंबर 64चा 3. अशी आमची मागणी, समजा यांनी काढले त्यांनी वरून ती मंजुरी रस्त्याची, पण आम्हाला खाली अडचण आहे. परत त्यांचं झालेलं आहे त्यांचं, पण आम्हाला पहिला पूर्वीचा रस्ता म्हणजे आमच्या आजोबा पंजापासून रस्ता होता खाली त्यांच्या जमिनीमधून, तो त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे. तुम्ही सरकारशी बोलले, आता काय म्हणले दादा? सरकारशी बोलणं नाही एवढं खास नाही झालं, पण नेमकं ते म्हणतात देऊ, पण शक्यता कमी आहे ना. उद्या आज मशीन गेलं निघून, उद्या आता सगळे रस्ते तयार होतात. हा, तुम्ही आता पाठपुरावा करणं गरजेचं आहे, त्यांना अर्ज विनंत्या करणं गरजेचं आहे. तुमचे रस्ते होणार आहेत, तुम्ही तसे केलेत का आतापर्यंत? मला काय म्हणायचंय, त्यांनी आता त्यांचं क्षेत्र इथे आहे, आणि आता आम्हाला फक्त त्यांचं 4 गुंठ क्षेत्र जाते त्यांचं. मग त्यांचं क्षेत्र 4 एकर त्यांचं फ्रंटला येते,
4 गुंठे गेले त्याला काय फरक पडणार गावात? आणि त्यांच्या याच्या मधून जाते इथे काही सर्वे नंबर नाही, पण हा पहिल्यापासून जुना वाईटचा रस्ता आहे, हा मळ्यामध्ये गावासाठी आहे टोटल. आमचं म्हणणं असं आहे का बाबा अख्ख्या गावाला वर शिवाला निघायला रस्ता पाहिजे. आता ह्यासाठी तुम्हाला शासनाची पाठपुरावा करावा शासनाची माहिती पहिला पण रस्ता आहे तसाच पाहिजे. लागेल. तुमचं काय म्हणणं आहे? दादा काय सांगाल, आज हा रस्ता जो झालाय काय आदेश होता आणि किती झालाय रस्ता? माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्जदारांनी अर्ज केला होता, त्याप्रमाणे सुनावणी होऊन साहेबांनी हा रस्ता मंजूर केलेला आहे. हा गट नंबर 64 आणि 65च्या सरबांधावरून मंजूर केलेल्या रस्त्याची आज खुला करण्याची तारीख होती. त्याप्रमाणे सर्व खातेदारांना नोटीस देऊन हजर राहण्याबाबत सांगितलेले होते. त्याप्रमाणे सुरुवातीला सर्व बांधावरती 5 फूट दोन्ही बाजूनी 5-5 फूट असा 10 फुटाच्या खुणा करून घेण्यात आल्या आणि त्यानंतर फक्की मारून JCBच्या सहाय्याने हा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांमध्ये थोडेसे क्षेत्रावरनं सहकार्य तर भेटलेच, तर थोडेफार चर्चा होऊन त्याप्रमाणे हा रस्ता आज तयार करण्यात आलेला आहे. या रस्त्याचा वापर इथं असणाऱ्या सर्व शिवारातील शेतकऱ्यांना पूर्णपणे होणार आहे आणि त्याचा त्यांनी पूर्णपणे उपयोग करून घ्यावा. तसेच ज्या कुठल्या शेतकऱ्यांना असे सरबांधावरून रस्त्याची जर अडचण असेल, मागणी असेल, तर त्यांनी तो रीतसर शासकीय नियमाप्रमाणे तहसील कार्यालयाकडे अर्ज करून रस्त्याची मागणी करावी. त्याप्रमाणे पुढील रस्त्याचे आदेश झाल्याप्रमाणे सर्वांना रस्ते खुले करून देण्यात येईल अशी मी शासनातर्फे विनंती करतो.